मित्रांनो, एक प्रश्न. भारताचा पंतप्रधान नेमका कोण निवडतो? जनता, खासदार, राष्ट्रपती की मग सर्वात मोठा पक्ष? आणि समजा एखाद्या पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर पंतप्रधान कोण होतो? आणखी एक महत्वाची गोष्ट, भारतामध्ये जनता पंतप्रधानासाठी थेट मतदान करतात का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आज आपण भारतीय संविधानाच्या आधारे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. जनता पंतप्रधान निवडते का? तर याचं उत्तर आहे नाही. भारतामध्ये जनता पंतप्रधानाची थेट निवड करत नाही. लोकसभा निवडणुकीत जनता आपल्या मतदारसंघातून लोकसभा खासदार निवडते. म्हणजे जनता खासदार निवडते आणि त्यानंतर लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेला नेता पंतप्रधान होण्याचा दावेदार बनतो. लोकसभेत बहुमत म्हणजे किती? तर लोकसभेत सध्या 543 निवडून येणाऱ्या जागा आहेत. त्यामुळे साध्या बहुमतासाठी 272 खासदारांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो. जर एखाद्या पक्षाला 272 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर त्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळते. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. फक्त सर्वाधिक जागा मिळणे आणि बहुमत मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणजे पंतप्रधान निश्चित नेहमीच नाही. समजा पक्ष ए 250 जागा, पक्ष बी 200 जागा, पक्ष सी 93 जागा. पक्ष ए सर्वात मोठा पक्ष आहे, पण त्याच्याकडे 272 जागांचे बहुमत नाही. आता पक्ष बी आणि पक्ष सी जर एकत्र आले तर 200 अधिक 93 म्हणजेच 293 म्हणजे बहुमत. अशा परिस्थितीत पक्ष बी आणि सी आघाडी करून सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. मग पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? भारतीय संविधानाच्या कलम 75(1) नुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपती आपल्या इच्छेने कोणालाही पंतप्रधान बनवू शकतात. संसदीय पद्धतीमध्ये लोकसभेचा विश्वास असलेला नेता सरकारचे नेतृत्व करतो. म्हणून जनता खासदार निवडते आणि बहुमत असलेला पक्ष किंवा आघाडी नेता ठरवते. राष्ट्रपती त्या नेत्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करतात. पंतप्रधान होण्यासाठी लोकसभा खासदार असणे आवश्यक आहे का? तर इथे एक रंजक गोष्ट आहे. पंतप्रधान होण्यासाठी नियुक्तीचा वेळी लोकसभा खासदार असणे अनिवार्य नाही. व्यक्ती संसद सदस्य नसली तरी तिला पंतप्रधान म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. पण नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या आत तिला संसद सदस्य होणे आवश्यक आहे. संसद म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात. आता पंतप्रधान एकट्याने सरकार चालवतात का? तर उत्तर आहे नाही. पंतप्रधान हे मंत्री परिषदेचे प्रमुख असतात. पंतप्रधान नंतर केंद्रीय मंत्री, नंतर मंत्री परिषद, आणि ही मंत्री परिषद लोकसभेसमोर सामूहिकरित्या जबाबदार असते. म्हणजे सरकारला लोकसभेचा विश्वास कायम ठेवावा लागतो. जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर इथेच खरी राजकीय परीक्षा सुरू होते. याला साधारणपणे ह्यूंग पार्लिमेंट किंवा त्रिशंकू लोकसभा असे म्हटले जाते. अशा वेळी पक्ष आघाडी करू शकतात किंवा निवडणुकीनंतर काही पक्ष एखाद्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात. राष्ट्रपती संबंधित नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. पण सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावे लागू शकते. फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? समजा एखाद्या नेत्याने सरकार स्थापन केले, पण प्रश्न आहे त्याच्याकडे खरंच बहुमत आहे का? यासाठी
लोकसभेत मतदान होऊ शकते. यालाच म्हणतात फ्लोअर टेस्ट, बहुमत चाचणी. जर सरकारने बहुमत सिद्ध केले तर सरकार कायम राहते. जर बहुमत सिद्ध झाले नाही तर सरकारला सत्तेत राहणे कठीण होते आणि पुढील घटनात्मक प्रक्रिया सुरू होते. पंतप्रधान निवडल्यानंतर पुढे काय? तर राष्ट्रपती पंतप्रधानांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. पंतप्रधान प्लस मंत्री केंद्रीय मंत्री परिषद यानंतर सरकार आपले कामकाज सुरू करते. संपूर्ण प्रक्रिया एका उदाहरणातून समजा. लोकसभा निवडणुकीचा निकाल असा आला. पक्ष ए 300 जागा, पक्ष बी 150 जागा, पक्ष सी 93 जागा, पक्ष ए कडे 300 जागा, म्हणजे स्पष्ट बहुमत. पक्ष ए आपल्या संसदीय पक्षाचा नेता निवडतो. समजा त्या नेत्याचे नाव एक्स आहे. पक्ष ए नेता एक्स याचा सरकार स्थापनेचा दावा करतो. राष्ट्रपती त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करतात आणि एक्स भारताचे पंतप्रधान बनतात. पण जर निकाल असा असेल तर पक्ष ए 250 जागा, पक्ष बी 180, पक्ष सी 70 आणि इतर 43, तर कोणाकडेही 272 स्पष्ट बहुमत नाही. आता आघाडीची चर्चा. समर्थन पत्रे, राष्ट्रपतींची भूमिका, बहुमत सिद्ध करण्याची शक्यता, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. म्हणूनच त्रिशंकू लोकसभा ही संसदीय राजकारणातील अत्यंत महत्वाची परिस्थिती असते. एक महत्वाचा गैरसमज लक्षात ठेवा. जनता थेट पंतप्रधान निवडत नाही. राष्ट्रपती आपल्या इच्छेने कोणालाही पंतप्रधान बनवत नाहीत. फक्त सर्वात मोठा पक्ष असणे म्हणजे आपोआप पंतप्रधान पद मिळणे असे नाही. मुख्य मुद्दा आहे लोकसभेचा विश्वास आणि बहुमताचा पाठिंबा. एका मिनिटात संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊयात. जनता मतदान करते. त्यानंतर लोकसभा खासदार निवडले जातात. नंतर बहुमत असलेला पक्ष किंवा आघाडी नेता निवडते. राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात आणि त्यानंतर शपथविधी होतो. शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळांची स्थापना करण्यात येते आणि सरकार लोकसभेच्या विश्वासावर काम करते. रोचक तथ्य. तुम्हाला माहिती आहे का, भारताचा पंतप्रधान लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असू शकतो. म्हणजेच पंतप्रधान होण्यासाठी लोकसभा खासदार असणेच आवश्यक नाही. ही गोष्ट अनेकांना माहिती नसते. तर आता सांगा, जर उद्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर तुमच्या मते पंतप्रधान कोण ठरवायला हवा? सर्वात मोठ्या पक्षाचा नेता की सर्वात मोठ्या आघाडीचा नेता, की ज्याच्याकडे लोकसभेत बहुमताचा स्पष्ट पाठिंबा आहे तो नेता? तुमचे मत आणि कारण कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच संविधान, राजकारण आणि सामान्य ज्ञानावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.